MST CET मध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांची फीस वाढणार, तीच राहणार की कमी होणार, आज सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघू। हा एक खूप क्रुशियल टॉपिक आहे कारण की फीस बऱ्याच वाढत आहे आणि फीसचा डेफिनेटली स्ट्रेन पेरेंट्स आणि स्टुडंट्सवर येत आहे। हा पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी मी एका कॉलेजचं एक्झाम्पल घेत आहे जे आहे DJ सांगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। हे जे फी स्ट्रक्चरचं डॉक्युमेंट आपण बघत आहे हे आहे 22-23चं आणि इथे ओपन कॅटेगरीची जी फीज आहे ती होती 1,95,000 आणि नेक्स्ट इयर म्हणजे 23-24ला ती फीस झाली 2,21,000 म्हणजे ऑलमोस्ट अन इन्क्रीज ऑफ 26,000 इन 1 इयर। तर ही जी जंप आहे फ्रॉम 1,95,000 टू ऑलमोस्ट 2,21,000 ही खूप मोठी आहे आणि असं बऱ्याच कॉलेजमध्ये सुद्धा होऊ शकते। ह्या वर्षी काय होणार त्याची एक न्यूज आलेली आहे ती आपण बघू। तर ही न्यूज आजची आहे म्हणजे 27 एप्रिलची टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की मेनी प्रायव्हेट कॉलेजेस ऑफ फॉर नो फी हाईक विच इज अ व्हेरी गुड न्यूज। मोस्ट ऑफ द कॉलेजेसमध्ये फीज हाईक नाही होणार, डेफिनेटली याच्यामध्ये एक्सेप्शन्स असू शकतात बट मोस्ट प्रॉब्ली तरी नाही होणार असं आजच्या न्यूजमध्ये आलेलं आहे। अनफॉर्च्युनेटली आपलं जे CETचं पोर्टल राहणार आहे जे अजून लॉन्च नाही झालं आहे, मोस्टली fe2025.org.com असं काहीतरी असणार ते, तर तिथे तुम्हाला कुठेच फीसचं ऑप्शन नाही मिळणार। जे जुने आमचे पोर्टल होते FE24, FE2023 इथे सुद्धा कुठेच फीसचं मेन्शन नव्हतं। तर सपोज तुम्हाला फीस चेक करायची असेल तर गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे त्याचं नाव आहे फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटी, तिथे तुम्हाला फीस चेक करता येते। इथे गेल्यावर तुम्ही फीज इन्फॉर्मेशनवर क्लिक करू शकता, अकॅडमिक इयर 24-25, त्याच्यानंतर तुम्ही टाईप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये हायर अँड टेक्निकल एज्युकेशन, सिलेक्ट कोर्समध्ये तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही ऑल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून गेट रिपोर्ट करू शकता। त्याच्यानंतर एक रिपोर्ट जनरेट होते, ही जी रिपोर्ट खाली जनरेट झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या कॉलेजेसची नावं विथ दॅट टोटल फीस सुद्धा मिळणार। सपोज तुम्हाला ह्या फीसचं फर्दर क्लासिफिकेशन पाहिजे की OBCची फी किती आहे, SC STची किती आहे, तर ती फक्त तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरच मिळेल। आता हा जो ऑप्शन मी तुम्हाला सांगितला फी चेक करायचा हा थोडा डिफिकल्ट ऑप्शन आहे, तर आम्ही त्याच्यासाठी एक इझी ऑप्शन सुद्धा क्रिएट केला आहे जो आमच्या ॲपवरती आहे। ज्या लोकांना माहिती नाही आहे, हा एक आमचा फ्री ॲप आहे, हा अँड्रॉइडवर अवेलेबल आहे, ज्याच्यात तुम्ही सगळ्या कॉलेजचे कट ऑफ सुद्धा चेक करू शकता आणि इथे एक प्रेडिक्ट माय कॉलेज फीचर सुद्धा आहे, त्याचं सुद्धा बेनिफिट घेऊ शकता। सपोज तुम्हाला कुठल्याही कॉलेजची फीस चेक करायची आहे तर तुम्ही इथे क्लिक करू शकता आणि त्या कॉलेजचं नाव टाकू शकता। फॉर एक्झाम्पल तुम्हाला चेक करायचं आहे मे बी VIT पुण्याचं, तर मी इथे टाईप करेल विश्वकर्मा, मला आलेलं आहे VIT पुणे विच इज विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी। मी क्लिक करणार आणि इथे तुम्हाला फीस दिसणार जी आहे 1,87,000। नक्कीच ही फीस अजूनही रिवाईज होऊ शकते पण जी काही करंट इन्फॉर्मेशन आहे ती ह्या ॲपमध्ये अवेलेबल आहे आणि सगळ्या कॉलेजेसची अवेलेबल आहे। तसंच तुम्ही खाली गेल्यावर सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा इथे चेक करू शकता। तर सपोज तुमच्याकडे हा ॲप नसेल तर प्लीज डाउनलोड करा, तुम्हाला साईडला इथे QR कोड अवेलेबल आहे। तर आय होप की तुमची जी फीसची आयडिया आहे ती क्लिअर झाली असेल। आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बरेच व्हिडिओज मिळणार ज्याच्यात आम्ही कॅप, नॉन कॅप आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यांच्याबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलं आहे। तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ॲपसुद्धा डाउनलोड करा, तो तुम्हाला नंतर तुमच्या प्रिफरन्स फॉर्म क्रिएशनमध्ये नक्कीच खूप हेल्प करेल। तर दॅट्स इट फ्रॉम माय साईड, सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू।